देवगाव रंगारी महसूल मंडळातील कानाळगाव शिवारात तालुका कन्नड येथे शेतकऱ्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात शेतात बसून आंदोलन केले। यावेळी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी मागील वर्षी भेट दिलेल्या श्री बाबासाहेब मोगल यांच्या शेतात हे आंदोलन करण्यात आले। मागील वर्षी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी हेक्टरी 25,000 रुपये मदतीचे आश्वासन दिले होते। तेही नुसत्या आश्वासनच राहिले होते। यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना देवगाव रंगारी हे महसूल मंडळ अतिवृष्टीमधून वगळून टाकले। यामुळे शेतकऱ्यास सरकारी अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित या तिहाडी सरकारने केले आहे। कन्नड तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले। आंदोलनस्थळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री विजय अवताळे यांनी भेट दिली। भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या सोबत पाठीशी आहे आणि देवगाव रंगारी मंडळाचे तात्काळ पंचनामे करावे। शेतकऱ्यांना दिलासा सरकारने दिला नाही तर भाजपा रास्ता रोको सारखे उग्र स्वरूपात आंदोलन उभे करेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे। तरी सरकारने मदत त्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करावी। त्याप्रसंगी सोबत जिल्हा सरचिटणीस श्री भावराव मामा मुळे, जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष श्री कल्याणराव गायकवाड, जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय खंबायते, जिल्हा चिटणीस डॉक्टर संजय गवाने, राज्य परिषद सदस्य अजब सिंग राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेडके, तालुका अध्यक्ष प्रदीप बोडके यांच्यासह देवगाव रंगारीतील शेतकरी बांधव गावकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप तालुका उपाध्यक्ष ललित सुरासी यांनी विशेष प्रयत्न केले। खबर 24 एक्सप्रेस करिता संतोष पवार, कन्नड।